आज प्रबलला भेटायला कोणीतरी येणार होतं, त्यामुळे प्रबल मस्त आवरून सावरून न्यू ड्रेस घालून रेडी झाला होता. रेडी होऊन आम्हाला असं वाटतं की रेडी झालं म्हणजे बाहेर जायचं, पण आज कोणीच त्याला बाहेर घेऊन गेलं नाही. त्यामुळे तो आपला एकटाच बॉलसोबत खेळत होता. त्यालाही कळलं होतं की मला कोणी तरी भेटायला येतं आहे, म्हणून मस्त हॅपी मूड होता आणि आमचं असं खेळणं चालू होतं. एवढं खेळलो की आम्ही दमून डायरेक्ट झोपी गेलो. 1-1.5 तासाची झोप झाल्यानंतर उठून बघतोय गॅलरीमध्ये वाट बघणं चालू होतं. वाट बघून बघून फार टेन्शन येऊन गेलं, पण कोणी काही आलंच नाही. मग त्यामध्ये झाली माऊची आणि आंटीची एंट्री. पप्पानं अगोदर माऊला आणि एका आंटीला आणून सोडलं घरी आणि मग मोठ्या माऊला आणायला गेले. माऊला बघून बाबूला बघून तर एवढा आनंद झाला. तेवढ्यात मोठ्या माऊची एंट्री झाली. मोठ्या माऊचं एवढं प्रेम दोघांचं की मग त्याला काय सांगावं. तसं तर दोन्ही माऊ फेवरेटच आहेत, पण मोठी माऊ जरा जास्तच आवडते. मोठ्या माऊला भेटून एवढा आनंद झाला की कळत नव्हतं काय करावं. तिला हग करणं, तिच्याकडं बघणं. 1 महिन्यानंतर भेटूनही त्याला एवढा आनंद झालेला माऊ आली म्हणून. छान बॉन्डिंग असतं ना मावशी आणि भाच्याचं. ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.